नागपुरातल्या ऑटोमोटिव्ह चौकाजवळ दोन दुचाकींची आमोरासमोर धडक झाली। या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले। जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेलाही पाचारण करण्यात आलं होतं। मात्र 1 तास लोटूनही रुग्णवाहिका न आल्यानं जखमींना पोलीस वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र उपचार मिळण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला। कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत ऑटोमोटिव्ह चौकाजवळ हा भीषण रस्ता अपघात झाला। दोन दुचाकींची आमोरासमोर धडक झाली। दोन्ही दुचाकींवर 4 जण स्वार होते। अपघातात तिघे जखमी झाले असून एकाचा उपचार मिळण्याआधी मृत्यू झाला। जिशान अली रझा शेख असं मृताचं नाव आहे, तर त्याचा भाऊ फैजान अली रझा शेख आणि इतर दोघे जखमी झाले आहेत। शुक्रवारी रात्रीच्या वेळी कामठी मार्गावरील साई मंदिरासमोर एका ॲक्टिवा चालकानं निष्काळजीपणे शेख भावंडांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातात दोन्ही दुचाकींवरील चौघे रस्त्यावर पडले आणि जखमी झाले। रस्त्याने जाणाऱ्यांनी पोलिसांना आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला घटनेची माहिती दिली। सर्व जखमी सुमारे 1 तास रस्त्यावर पडून होते। त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींना आपल्या वाहनातून मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी झिशानला मृत घोषित केलं। या अपघातात आणखी 3 तरुण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत।